अहमदनगरचे नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर केल्याबद्दल गोपीचंद पडळकर यांनी पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला। अहमदनगरचे नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर केल्याबद्दल आज आंबेवाडी तालुका आटपाडी येथे आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले आणि पेढे वाटून सर्व मान्यवर आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत आनंदोत्सव साजरा केला। हिंदू राजमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे संपूर्ण हिंदुस्थानाच्या प्रेरणास्थान आहे। जेव्हा मुघल आणि निजामशाहीच्या माध्यमातून हिंदू संस्कृतीवरती, हिंदू धर्मावरती, हिंदू मंदिरावरती आक्रमण होत होती, हिंदू मंदिरं लुटली आणि तोडली जात होती, तेव्हा हिंदू संस्कृतीमध्ये प्राण फुंकण्याचं काम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलं। देशातील हिंदू मंदिराचा जीर्णोद्धार केला, घाट बांधले, बारवा बांधल्या, असं प्रचंड मोठं काम पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी केलं। त्यांचं कार्यक्षेत्र हे संपूर्ण हिंदुस्थान होतं, परंतु त्यांचा जन्म महाराष्ट्रामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये चौंडी गावात झाला होता आणि म्हणून आम्ही सरकारनं मागणी केली होती की अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करावं। गेल्या वर्षी 31 मेला या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुण्यश्लोक अहिल्यादेवींना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या जन्मगावामध्ये चौंडीमध्ये आले होते आणि त्यांनी तिथं घोषणा केली की अहमदनगरचं नामांतरण करून आम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करणार। आज महाराष्ट्राच्या कॅबिनेट मध्ये सरकारनं अहमदनगरचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्याच्या कामास मंजुरी दिलेली आहे। मी सरकारचं, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं विशेष आभार व्यक्त करेन, अभिनंदन करेन की त्यांनी बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले अशा पद्धतीने त्यांनी काम केलं। त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। जय मल्हार। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी।